श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या व्हिडिओमध्ये. इथे आमचा नाश्ता वगैरे झाला होता. जे मम्मीनं शंकरपाळी चिवडा वगैरे दिला होता ते खाऊन नाश्ता वगैरे केला होता. ह्यांनी पण कामाला गेले होते. इथे मी दूध गरम करायला ठेवलं होतं, जे थोडं राहिलं होतं दूध ते. मग नंतर पसारा वगैरे आवरायला घेतला होता, जो गावाकडून आणलं होता ते. इथे बऱ्याच तुम्हाला कॅरी बॅगी दिसत असेल त्या सुट्ट्यावर, पण काय करणार, थोडं थोडं प्रत्येक गोष्ट कॅरी बॅगीत काही ना काही आहे. त्यामुळे खूप जास्त असा पसारा वाटतो. थोडा पसारा आवरला. तेवढ्या स्वामीनी उठले. मग स्वामिनीला शंकरपाळे दिसले होते तर ते खायचे होते. तिला ते दिले खायला. ती खात बसली आणि नंतर मला थोडंसं कपडे बघायचे होते, यांचे कोणते धुवायचे कोणते नाही ते. आणि ड्रायक्लीनला पण वेगळे काढायचे होते कपडे, ड्रायक्लीनला टाकायचे होते यांना काही कपडे. त्यासाठी तर मी हे सगळे कपडे एका जागी जमा करून ठेवणार आहे. आता एका दिवशी तर होणार नाही धुणे एवढे, तर रोज थोडे थोडे धुणार आहे. आणि त्यानंतर मग आम्हाला भूक लागली होती, त्यासाठी थोडी खिचडी करायची होती. सपक खिचडी करत होते मी, मस्त छानपैकी लसूण, जिरं, मोहरी, हळद वगैरे टाकून इथं खिचडी फोडणी टाकत होती मी. आणि पलीकडे स्वामिनीसाठी पाणी गरम ठेवलं होतं आंघोळ घालायला. मग तिला आंघोळ वगैरे घातली, तोपर्यंत खिचडी पण झाली होती छानपैकी मस्त. मग तिला कपडे घालायचे नव्हते, कारण की ते कॅपचे टॅवेल जो आहे तिनं खूप दिवसानंतर गुंडाळला होता, त्यासाठी तिला त्यातच राहायचं होतं गुंडाळून. तर तिनं टॉवेल वगैरे गुंडाळून बसली होती. मग तिला जेवू घातलं, थोडं जेवली ती पोटभर मस्तपैकी. नंतर मग थोडा आराम केला आम्ही दोघींनी पण. मी पण जेवण केलं. तिचं झाल्यावर थोडा आराम केला. मग नंतर उठल्याच्या नंतर कपडे वगैरे धुवून मी दळण पण करायचं होतं, तर मग दळण वगैरे केलं असं निवांत. आणि ती तिच्या आत्याबाईकडे गेली होती, त्यामुळे मी शांततेत एकदम दळण निवडू शकले. कारण की ती असती तर गहू अर्धे माझे खाली राहिले असते, ती खूप सांडवते गहू. त्यामुळे मला ती आहे तिकडे, तो पण लवकर आवरून घेऊन दळण वगैरे छानपैकी निवडून घेतलं मी. दळण झाल्याच्या नंतर मग मी संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी तयारी केली होती. स्वयंपाक वगैरे सगळं झालं होतं. मी भाजीपाला पण थोडा आणला होता, मेथीची जुडी वगैरे. इथे मी कच्ची मेथी खाऊ वाटत नाही म्हणून त्यात थोडं बारीक कांदा चिरून, थोडं चटणी मीठ टाकून, शेंगदाण्याचं कूट टाकून अशी खूप छान लागते. तर तुम्ही पण एकदा ट्राय